नंबर 5 इसापूर धरण. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 5 धरणांपैकी इसापूर धरणाचा 5वा नंबर लागतो. इसापूर हे धरण हिंगोली आणि यवतमाळ यांच्या सीमेवर आहे. हे धरण पैनगंगा नदीवर आहे. इसवी सन 1975 दरम्यान इसापूर धरणाचं बांधकाम झाले. या धरणाची उंची 47 मीटर म्हणजेच 187 फूट इतकी आहे. तर या धरणाची लांबी 4120 मीटर आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 44.28 TMC तर उपयुक्त जलसाठा 33.28 TMC इतका आहे. इसापूर धरणाला एकूण 15 दरवाजे आहे. महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकाचं धरण म्हणजे तोतलाडोह धरण. हे धरण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्याच्या सीमेवर आहे. हे धरण रामटेक शहराच्या जवळ येतं. या धरणाचे संपूर्ण पाणी हे महाराष्ट्रात येत असल्याने हे धरण महाराष्ट्रासाठी उपयुक्त धरण आहे. पेंच नदीवर बांधण्यात आलेले हे धरण 74 मीटर म्हणजे 244 फूट इतकं आहे. या धरणाची लांबी 680 मीटर म्हणजेच 2230 फूट इतकी आहे. या धरणाचा उपयुक्त जलसाठा 38.53 TMC इतका आहे. तर एकूण जलसाठा हा 43.83 TMC इतका आहे. 160 मेगावॅट एवढी वीज निर्मिती इथे केली जाते. हे धरण 1989 मध्ये पूर्ण झाले. उजनी धरण महाराष्ट्रात 3 नंबरचे मोठे धरण आहे. उजनी धरणाचा संपूर्ण जलसाठा हा उपयुक्त जलसाठ्याच्या डबल आहे. हे धरण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या महाडा तालुक्यातील भीमानगर येथे भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे. इसवी सन 1969 ते 1980 दरम्यान या धरणाचे बांधकाम झाले. उजनी धरण हे पाणी साठवण्याच्या बाबतीत कोयना आणि जायकवाडीपेक्षाही मोठे आहे. उजनी धरणाला यशवंत सागर धरण म्हणूनही ओळखले जाते. हे धरण प्रामुख्याने सिंचनासाठी उभारण्यात आले होते. या धरणातील पाण्याचा पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील शेतजमिनीला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. उजनी धरणाची उंची 56.4 मीटर म्हणजे 156 फूट इतकी आहे. तर लांबी 2534 मीटर म्हणजे 8314 फूट इतकी आहे. या धरणाचा एकूण जलसाठा 123 TMC इतका आहे. तर उपयुक्त जलसाठा हा 53.57 TMC इतका आहे. या धरणाला एकूण 41 दरवाजे आहेत. जायकवाडी धरण उपयुक्त जलसाठ्यामध्ये महाराष्ट्रातील 2 नंबरचे धरण म्हणजे जायकवाडी धरण. या धरणाला नाथसागर धरण म्हणूनही ओळखले जाते. हे धरण महाराष्ट्रातील अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या सीमेवर आहे. जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. हे इसवी सन 1965 ते 1976 दरम्यान बांधण्यात आले. याच प्रकारे जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. मराठवाडा या विभागातील शेतकऱ्यांना जायकवाडी धरणाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. 2,40,000 हेक्टर जमीन यामुळे ओलिताखाली आलेली आहे. जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजे 135 फूट इतकी आहे. तर लांबी 9,998 मीटर म्हणजे 33,802 फूट इतकी आहे. या धरणाचा एकूण जलसाठा 102.73 TMC तर उपयुक्त जलसाठा 76.63 TMC इतका आहे. या धरणाला 27 दरवाजे आहेत. नंबर 1 कोयना धरण. उपयुक्त जलसाठ्यामध्ये महाराष्ट्रात कोयना धरणाचा 1 नंबर येतो. हे धरण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेले आहे. याचे बांधकाम 1954 ते 1967 दरम्यान झाले. कोयना धरणाला शिवसागर धरण म्हणूनही ओळखले जाते.
महाराष्ट्राच्या विकासामध्ये कोयना धरणाचा खूप मोलाचा वाटा आहे. या धरणाचा मुख्य उद्देश हा जलविद्युत आणि जवळपासचा प्रदेश सिंचन करणे हा आहे. कोयना धरणाची उंची 103 मीटर म्हणजे 339 फूट इतकी आहे, तर लांबी 860 मीटर म्हणजे 2648 फूट इतकी आहे. एकूण जलसाठा हा 98.89 TMC, तर उपयुक्त जलसाठा हा 93.23 TMC इतका आहे. कोयना धरणाला 6 दरवाजे आहेत.